आज पीएमपीएलच्या संचालक मंडळाने नवीन 1000 बसेसच्या खरेदीसाठी मंजुरी दिली. एकूणच हा प्रस्ताव मान्य केला आहे. हा प्रस्ताव पुणेकरांच्या एकूणच टॅक्स रुपी पैशावर दरोडा घालण्यासारखा आहे. आज सकाळी झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले यांच्यासमोर मी स्थायी समितीच्या बैठकीतली भूमिका क्लिअर मांडलेली होती. त्याचे मिनिटसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत. ही बसेस खरेदी आपण करू नका. एक तर पुण्यातले BRT मार्ग तोडण्यात आलेले आहेत. जे एखादा दुसरा मार्ग तो सुद्धा तोडण्याच्या मार्गावर महापालिका आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या गाड्या BRT रूटसाठी लागतात त्या गाड्यांची खरेदी केलेली, कारण की त्या गाड्यांना दोन्ही बाजूला दरवाजे असतात. अशा परिस्थितीत ज्या गाड्या वापरल्या जाणार नाही, BRT मार्गच अस्तित्वात राहणार नाही, त्याच्यासाठी 6 लाख रुपये प्रति बस जास्त दिले जाणार आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्या त्याच्यातली शोकांतिका अशी आहे की उजव्या बाजूचा दरवाजा जो BRT मार्ग नसल्यामुळे वापरला जाणार नाही, तिथे आणखीन 10 पॅसेंजरची सीटची व्यवस्था झाली असती. दुर्दैवाने या बसेसमध्ये ते दरवाजे असल्यामुळे तिथं सीट्स नसतात. तर पुणेकरांची तारांबळ उडणार आहे. कुठेतरी अशोक लेलँड कंपनी किंवा इतर कोणीतरी आर्थिक कामकाज करणाऱ्या मंडळीकडून कदाचित जास्त मलिदा खायला मिळणार असेल, म्हणूनच अशा प्रकारची ही जी काय बस खरेदी केली जाते. आणि एकूणच ज्या गाड्या अशोक लेलँडकडून कदाचित ऑलरेडी तयार करून ठेवल्यात त्या त्यांच्याकडून कुठं खपल्या जात नसतील, विक्री होत नसेल, म्हणूनच पुणे महानगरपालिकेच्या किंवा PMPLच्या गाड्या त्या बसेस घातल्या जात आहेत. अशा प्रकारचा थेट संशय म्हणण्यापेक्षा आरोपच आमचा आहे. आणि म्हणून ही बस खरेदी करू नका. आणि जर ही केलीच तर आम्ही मान्य उच्च न्यायालय अथवा मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये याची निश्चित दाद मागू. कारण हे पैसे पुणेकरांचे, पिंपरी चिंचवडकरांचे आहेत. अशा प्रकारे पुणेकरांच्या भावनांशी खेळ करणाऱ्या भाजपचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. कारण की हे संचालक मंडळ पूर्णपणे भाजपचं आहे. त्याच्यामुळे या अनुषंगाने पुणेकरांनी भाजप एकूणच आपल्या घरावर कसा दरोडा घालताय या संदर्भातलं आत्मचिंतन नक्की करावं. पण या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये पुढच्या आठवड्यात आम्ही जाणार आहोत. ही गोष्ट या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करतोय. त्याच्यामुळे ही बस खरेदी थांबवावी अशी महापालिका आयुक्तांना माझी विनंती आहे.